नमस्कार मित्रांनो, हिस्ट्री टेल्स बाय प्रचिती परब या चॅनलवर तुमचे स्वागत। तर ही कथा आहे कोल्हापूरच्या राजाची आणि त्याच्या राजदरबाराची। 1902 मध्ये कोल्हापूरच्या राजदरबारात एक महत्त्वाची सभा भरली होती। दरबारातील अनेक सरदार संतापले होते, कारण आज राजा एक असा निर्णय घेणार होता जो त्या काळातील शेकडो वर्षांच्या परंपरेला आव्हान देणार होता। महाराज, हा निर्णय घेतलात तर परंपरा मोडेल, राज्यात असंतोष निर्माण होईल, असा इशारा राजदरबारातील मानकरी देत होते। राजा सिंहासनावरून उठला। दरबारात पूर्ण शांतता पसरली। एका बाजूला परंपरेचं समर्थन करणारे सरदार उभे होते, तर दुसऱ्या बाजूला हजारो वंचित लोकांच्या भविष्याचा प्रश्न होता। जर न्याय देण्यासाठी परंपरा मोडावी लागत असेल तर ती मी आज मोडेन, असा निर्णय राजाने घेतला। या एका निर्णयाने इतिहास बदलला। भारतीय इतिहासात सामाजिक न्यायाचे नवे पर्व सुरू झाले। तो दूरदृष्टी राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज। 1874 रोजी कागल येथे यशवंतराव घाटगे या नावाने जन्मलेला मुलगा पुढे कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाईंनी दत्तक घेतला आणि तोच मुलगा छत्रपती शाहू महाराज म्हणून कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाला। लहानपणापासूनच त्यांनी समाजातील विषमता, गरिबी आणि अन्याय जवळून पाहिला होता। त्यामुळे राजा झाल्यानंतर त्यांनी सत्ता ही वैभवासाठी नव्हे तर जनसेवेसाठी वापरण्याचा निर्धार केला। 1894 मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले। गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली, शिष्यवृत्त्या दिल्या आणि सर्व जातींसाठी शिक्षणाची दारे खुली केली। 1902 मध्ये त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण लागू केले। हा निर्णय त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता। इतकेच नव्हे, त्यांनी अस्पृश्यतेला ठाम विरोध केला, महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या। त्यांचा विश्वास होता की समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही। 6 मे 1922 रोजी राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही तेवढेच जिवंत आहेत। समानता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या या महान राजाला इतिहास राजश्री म्हणून ओळखतो। छत्रपती शिवरायांचे विचार राजश्री शाहू महाराज खऱ्या अर्थाने जगले। प्रजेला न्याय देणारा राजा होणं फार कठीण असतं आणि म्हणूनच राजश्री शाहू महाराज आजही लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत। तर मित्रांनो, शाहू महाराजांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।